नेते धर्मनिरपेक्ष असावेत का, की काहीतरी वेगळे असावेत? तुम्हाला काय वाटतं? मला हे सांगा. त्याच विषयावर आज बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज मी एक असा प्रश्न विचारणार आहे जो प्रत्येक भारतीयाच्या मनात कुठंतरी असतोच असतो. आपले नेते खरंच धर्मनिरपेक्ष असायला पाहिजेत का? का आहेत ते? तुम्हाला काय वाटतं? मला सांगायला विसरू. माणूस खरंच धर्मनिरपेक्ष होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुम्हाला तुमच्याच विचाराबद्दल नवं काहीतरी समजेल. धर्मनिरपेक्षता वास्तव की भ्रम? हे बघा, आपण नेहमी ऐकतो की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, पण जरा प्रामाणिकपणे विचार करा, माणूस खरंच धर्मनिरपेक्ष असू शकतो का? प्रत्येक व्यक्तीचा एक धर्म असतो, एक श्रद्धा असते, एक विश्वास असतो. तुम्ही कोणालाही विचारून बघा, तो त्याच्या श्रद्धेशी जोडलेला असतो, भलेही ती कोणतीही असो. मग प्रश्न असा आहे, ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो पूर्णपणे तटस्थ कसा राहील? खरी समस्या कुठे आहे? समस्या धर्मात नाही, समस्या आहे अज्ञानात आणि दुटप्पीपणात. आपण काय करतो? आपण आपल्या धर्माबद्दल पूर्ण माहिती नसते, आपल्याला धर्माबद्दल पूर्ण माहिती नसते, हे लक्षात घ्या, पण दुसऱ्याच्या धर्मावर बोलायला तयार असतो. उदाहरण देऊन सांगायला गेलं, एखाद्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही तुमचा धर्मग्रंथ वाचला का? उत्तर नाही येत. विचाराल दुसऱ्याच्या धर्माबद्दल मत काय आहे, लगेच मत तयार असतं. हीच खरी समस्या आहे, अज्ञान प्लस अहंकार. जात आणि समाज. आपण म्हणतो आपण धर्मनिरपेक्ष आहोत, प्रत्यक्षात काय करतो? जातीवरून भेदभाव करतो. आपल्या समाजाचा अभिमान व दुसऱ्याचा अपमान. विचार करा, माझी जात मोठी हे कशावरून ठरतं? तुम्ही त्या जातीसाठी काय केलंय? समाजासाठी काम केलंय? लोकांना वरती आणलं की फक्त नाव वापरतंय? लक्षात घ्या, नेत्यांची भूमिका काय. आजचे नेते काय करतात? वरून म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, पण आतून जात, धर्म, ओळख यावर राजकारण. यामुळं काय होतं? समाज विभागला जातो, लोकांमध्ये अविश्वास वाढतो आणि सर्वात मोठं अहंकार वाढतो. उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर एखादा नेता आपल्या जातीचं नाव घेऊन मत मागतो आणि दुसऱ्याच्या जातीला कमी लेखतो. तो समाज एकत्र करतोय की तोडतोय याबद्दल तुम्हाला कधी विचारच करायचा नाही का? खरा धर्म म्हणजे काय माहिती आहे का? आता एक मुद्दा महत्त्वाचा आहे, धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे फक्त नाव नाही, धर्म म्हणजे फक्त ओळखसुद्धा नाही. धर्म म्हणजे सत्य, न्याय आणि समानता, करुणा, हे सगळं येतं त्यामध्ये. खरा धर्म असा असतो जो प्रत्येकाचा सन्मान करतो, जो दुसऱ्याच्या भावना समजतो, जो स्वार्थापेक्षा समाजाचा विचार करतो आणि जो कोणालाही कमी समजत नाही, त्याला धर्म म्हणतात. समाजात तणाव आपल्या सगळ्यांना माहिती असतं, कोणता नारा द्यायचा, कोणत्या गटात उभं राहायचं, आपली ओळख काय आहे, पण आपण विसरतो. आपण माणूस आहोत, हे लक्षात घ्यावं. उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर एखादी घटना घडते, 1-2 लोक चुकीचं करतात, पण संपूर्ण समाज एकमेकांचा शत्रू बनतो. का? कारण आपण गटामध्ये विभागलो आहोत. यावर उपाय काय? समस्या मोठी आहे, पण उपाय खूप सोपा आहे. स्वतःपासून सुरुवात करा. काय करायला हवं? जात निरपेक्ष व्हा, म्हणजे कोणत्याही जातीचा द्वेष करू नका. दुसऱ्याच्या श्रद्धेचा आदर करा, चुकीला विरोध करा, पण संपूर्ण समाजाला दोष देऊ नका. स्वतःला विचारा, मी समाजासाठी काय करतो? शेवटी एक गोष्ट सांगेन, देश बदलत नाही, माणूस बदलला की देश बदलतो. लक्षात घ्या, कायदे कितीही कठोर असले आणि माणूस नालायक असेल तर तो कायद्याचं पालन नाही करणार. त्यामुळे माणूस बदलला पाहिजे. माणसानं, जो व्यक्ती संविधानाचा सन्मान करेल, तो त्या संविधानाचा सन्मान करतोय, तर तो दुसऱ्याचं स्वातंत्र्य अबाधित करणार नाही. कारण संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा तोही सन्मान तितकाच करेल. जर आपण वरून धर्मनिरपेक्ष असू आणि आतून भेदभाव करत असू, म्हणजे वरून धर्मनिरपेक्ष आहात तुम्ही आणि आतून भेदभाव करत असाल,
तर ही फार मोठी चूक करताय. समाजाचंच नुकसान होणार हे लक्षात घ्या. स्वतःला बदला, समाज आपोआप बदलेल.